या बातमीनंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी राज्यातनं ती बातमी अशी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांकडनं स्थानिकांकडनं तिथल्या काही लबाडांनो पाणी द्या अशा आशयाचे पोस्टर हाती घेऊन मोर्चा काढण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याचा विषय जो आहे म्हणजे सिडको परिसर असेल किंवा इतर काही वेगवेगळे परिसर असतील त्या ठिकाणी पाण्याचा विषय अजूनही मिटलेला नाही। या सगळ्या परिस्थितीत आम्ही जर महापालिकेला कर देऊ करतो पाणीपट्टी देऊ करतो तर आम्हाला पाणी का मिळत नाही हा सवाल विचारत आज हा मोर्चा जो आहे तो उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आला ज्यामध्ये काही तिथले स्थानिक नागरिक देखील सहभागी झाल्याचं कळतंय। याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊ। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ काय माहिती याबद्दल? सिद्धार्थ तुझ्यावर माझा आवाज येतोय? विशाल मला आवाज येतो प्रश्न विचारा। सिद्धार्थ काय माहिती याबद्दल? छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि थोड्या वेळातच या ठिकाणी जे आहे आदित्य ठाकरे सुद्धा येणार आहेत आणि या मोर्चाला सुरुवात होईल। महिला या हांडे घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या मोर्चाचं नेतृत्व जे आहे अंबादास दानवे करतायत। दादा काय म्हणाल? हांडे घेऊन महिला फार मोठ्या प्रमाणात आल्या। बिलकुल महिलांच्या ह्या प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थानं। आम्ही जे लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू केलं आहे मला वाटतं ह्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने आल्या ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे आंदोलनाची। या काही सगळ्या महिला काही शिवसेनेच्या अशातला काही भाग नाही आणि मला असं वाटतं हा रोष जनतेमध्ये पाण्याचा विषय निर्माण झाला आणि तो आम्ही व्यक्त केलाय। अजूनही प्रशासनाने सुधरावं पण भाजपने तुम्हाला पलटवार केलेला आहे लबाड लांडगे सोंग करते असं आम्हाला राजकारण करायचं नाही। आम्हाला या जनतेला पाणी आता जे 12 दिवसाला एक किमान 2 दिवसाला 3 दिवसाला मिळालं एवढी अपेक्षा। भाजपला काय बोलायचं बोलू दे। बघितलं आपण खूप मोठ्या प्रमाणात महिला हांडे घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनाही आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आई किती दिवसाला पाणी येतं? 15 दिवसाला पाणी येतं। 15 दिवसाला पाण्यासाठी आपण फक्त भरपूर महिला आलेल्या आहेत पुरुषही आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणाहून हा मोर्चा निघेल। हा मोर्चा इथून निघून जो आहे गुलमंडीला जाईल आणि गुलमंडीवर या मोर्चाचं स्वरूप जे आहे सभेमध्ये होईल। त्या ठिकाणी आदित्य ठाकरे या सगळ्यांना संबोधित करतायत आणि त्यानंतर आता ते भाषणात नेमकं काय बोलतंय। मात्र या उबाटा गटाच्या आंदोलनाबद्दल भाजपने टीका केलेली आहे की लबाड लांडगे सोंग करते कारण सत्तेमध्ये शिवसेना सोबत होती त्यावेळेस भाजप एकत्रित होते त्यावेळेसच्या गोष्टी हे बोलत नाहीत मात्र आता पाण्यासाठी रस्त्यावर उतरतायत त्यामुळे भाजपने सुद्धा या आंदोलनावर टीका केलेली आहे। विशाल धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे 15 दिवसाने येणारं पाणी हे दुष्टचक्र नेमकं संपणार तरी कधी हा सवाल विचारत आता या उबाटा गटाच्या वतीनं कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलेला ज्यामध्ये स्थानिक महिला देखील सहभागी झाल्यात। या मोर्चात सहभागी झालेले सगळे पुरुष महिला पुढे राहतील।